हरी हरी राखे पाया पाशी दुर्जनाशी संहारी आयुक्त ते आकारले अव्यक्त ते आकारले रूपा आले गुणवंत हरी भक्ता राखे पाया पाशी दुर्जनाशी संहारी तुका म्हणे पुरवी इच्छा तुका म्हणे पुरवी इच्छा जया तैसा विठ्ठल भक्ता राखे पाया पाशी दुर्जनाशी संहारी श्री संताची आमत जगाचा संसार सुखाचा व्हावा करता आपल्या संसाराची राखणमोडी करणारी देहूचे सुप्रसिद्ध साधू जगद्गुरु तुकाराम महाराज यांचा चारचरणाचा उत्कृष्ट असा द्विक पद्धतीचा नैमित्तिक स्वरूपाचा अभंग असून तुकोबराई अभंगाच्या माध्यमातून जगन्नियंता भगवान परमात्मा नेमका अवतार कशासाठी धारण करतो याचं सविस्तर चिंतन म्हणजे हा अभंग आहे. विढल अखिल कोट ब्रह्मांड नायक रूपचारी परिसरातून गावात उपस्थित असणारे कीर्तनकार प्रवचनकार सेवक कथाकार आचार्य प्राचार्य चित्रकार पत्रकार आणि आपण उपस्थित देवरूप श्रोतृवर्ग या सर्वांच्या पवित्र उपस्थितीत संत भगवान बाबाच्या कृपेनं मकरध्वज भगवंताच्या मकरध्वज महाराजांच्या पदस्पर्शानं पुनीत झालेल्या आपल्या या चिंचवण नावाच्या पवित्र भूमीमध्ये आपण आज निमित्त उपस्थित आहात. आपल्याला सर्वांनाच कल्पना आहे की आज राजा विराज असणारे भगवान श्री रामचंद्र भगवान रामप्रभूचा आज खऱ्या अर्थानं जन्मोत्सव सोहळा रामनवमीचा उत्सव रामप्रभूच्या जन्मोत्सव सोहळ्याचं औचित्य साधून रामनवमीच्या निमित्तानं गेल्या 60 वर्षापासून ही परंपरा तांबडे कुटुंबियानं जपलेली आणि त्या परंपरेमध्ये सध्या आमचे सन्मित्र भाजपा युवा मोर्चाचे अध्यक्ष तालुक्याचे किशोरजी भागवतरावजी तांबडे त्यांच्या खरं म्हणजे आयोजनातून आणि सर्व तांबडे परिवाराच्या आयोजनातून सहकार्यातून हा 60 वर्षापासून हा रामनवमीचा राम जन्माचा उत्सव संपन्न होतोय. कार्यक्रम एकच दिवसाचा आहे पण हे टाळकरी गायक मंडप वाजवणारे आणि पब्लिक बघितलं असं वाटतंय सप्ताह चालू का काय की एवढं सुंदर वातावरण तुमची गाजी होती काही सुरू करायला असं काहीतरी म्हणले बरोबर आहे का पुरुषोत्तम महाराज वडिलांची परंपरा बरोबर आहे का नाही. एवढ्या दिवसाची ही परंपरा जोपासण्याचं काम आपण करत आहात. माझा योग चांगला आहे ईश्वरीचा माझा चाटे मामाचा दरवर्षी फोन घरच्या घरी रामप्रभूच्या जन्माचं औचित्य साधून या ठिकाणी उपस्थित आहात. कसं भगवान आपण सगळे कोण जवळपास जरा मुख्य माहिती आजचे जवळपास जरा अंशचे पण विशेष अंश करेक्टर अंश विशेष अंश अलग अलग लक्षात. हा आता आहे देशाचा मालक बघा नामदेव आहे ज्यावेळेला नामदेव परत त्या नावाचा एक अवतार धारण केला. कोणता? लुगड नावाचा स्पेशल अवतार. विष्णू महाराजांना माहिती का?
धर्मरक्षावया अवतार घेशी महाराज म्हणतात आपुल्या पाळीशी भक्त जना देवाचा अवतार धर्माचं रक्षण करण्यासाठी कशासाठी आहे धर्म माझं लखन कुठे त्याला सुमंत काहीच बोलत नाही त्याला राजा दशरथ बोलायला लागला सुमंता मला एवढं तरी सांग माझ्या राघवानं माझ्याकडे शेवटचा काय निरोप पाठवलाय सुमंत सांगते मालक एकच निरोप पाठवलाय कोणता निरोप रे सुमंता मालक ज्या दिवशी भरत गादीवर बसेल ना तो दिवस आम्हाला कळवा आमची कुटिया सुद्धा सजवलेली असेल माझ्या आज ज्या दिवशी भरत गादीवर बसेल तो दिवस आमच्यासाठी आनंदाचा असेल राजा दशरथाचे डोळे पाण्याने डबडबले राजा काय गावो वनवास रामप्रभूला वनवास ही बातमी कळाल्याबरोबर सगळ्या अयोध्येमध्ये सगळे लोक हार घेऊन आले होते आमचा राम राजा होणार पण अचानक महाराज त्याच वनवासाला जाणार ही बातमी बघता बघता अयोध्येमध्ये पसरली आणि अयोध्येमध्ये पसरल्याच्या नंतर ऐका गड्या अयोध्येत ही बातमी गेल्याच्या नंतर त्यावेळेला सगळेजण म्हणतायत की सगळ्याला ही बातमी माहिती पण कौशल्यला ही बातमी माहिती कौशल्यला कोण सांगणार कारण कौशल्य माय ना कौशल्य कोण आहे माईला कोण सांगणार माईला ही बातमी कोण देणार सांगा त्यावेळेला रामप्रभू स्वतः माईच्या महालामध्ये जातात हात जोडतात हात जोडल्याच्या नंतर कौशल्यानं सांगितलं राघवा हा मा हे राघव मा हा राघव आहे मा हा राघव अयोध्येत घटना घडू शकते ते म्हणजे रामाचा राज्याभिषेक नाही मा ती घटना हे राघव काय शब्द सुंदर आहे तो रामाचे शहाण्या माणसाचे शब्द तोलून मोडून असले पाहिजे मा अयोध्येमध्ये घटना घडली कोणती रे मा अयोध्येमध्ये माझ्या आईला माझ्या बापाने दिलेले शब्द पूर्ण केलेत वनवास नाही माझ्या बापानं आईला शब्द दिला तो पूर्ण केलाय मग मला वनवासाचं राज्य दिलंय मायबाप म्हणतात श्रावणा जोपर्यंत तू बोलणार नाहीस तोपर्यंत तुझ्या हात आणि नाही झाला माझा हा राजा तुला 4 मुलं होणार आहे काय करावं लागेल त्यासाठी पुत्रकामिष्टी यज्ञ करावा लागेल कोण करील तो यज्ञ तो फक्त रामेश्वर छोटे आपलं हे शृंगी ऋषी करू शकताय शृंगी ऋषी खाली बघायला म्हणून म्हणलं वरी तरी बघेल बरोबर आहे का नाही शृंगी ऋषी करू शकताय शृंगी ऋषीला बोलवण्यात आलंय अहो शृंगी ऋषीला बोलवून आणलं आणि शृंगी ऋषीला बोलून आणून यज्ञाची तयारी केली राजा त्या ठिकाणी यज्ञाला बसलेला आहे तिने राण्या बसवलेल्या आहेत आणि शृंगी ऋषी आता त्या ठिकाणी आहुती देत आहेत सगळे देव लोक बघतायत सगळे देव स्वर्गावर एकत्रित झालेले आहेत आणि आता त्याच वेळेला यज्ञ भगवंत प्रगट होतो बळभरी होय स्थित बळभरी सूर्य थांबला माझे ऋषी चक्रपाणी माझे ऋषी चक्रपाणी माझे ऋषी चक्रपाणी सुशोभितगाही दिशा आनंद नरनारी शेषा आनंद नरनारी शेषा कौशल्येशी भावना कौशल्येशी भावना गर्भी आले नारायण गर्भी आले प्रगटला राघव
म्हणजे लोकांचे दादा धंदे सांगतो. पहिला धंदा जीवाचा धंदा, दुसरा धंदा संताचा धंदा आणि तिसरा धंदा म्हणजे लोकांना भुका लावायचा. भुका लावतेच की माणूस, ही धंदा आहे प्रत्येकाचा वेगळा धंदा. बरोबर आहे? राजकारण घ्यायचं म्हणजे प्रत्येकाचा वेगवेगळा धंदा आहे. वेगळा धंदा नाही गेलो वाटतं. बरोबर आहे? त्यांना पण नाही विचारायला बाळ गोष्ट असली मी बेटा येईल म्हणलं छानलं बाळ पुण्यात आणि ती म्हणला पण जीव लावती. निलंटाच्या पुढे बिनलाच्या पुढे काय करायचं सांगा. प्रत्येकाचा धंदा वेगळा. संसाराचा का मला बायको नाही एक मग मला माहिती लक्षात आलं का एकच काय लक्षात ठेवा. मग मला माहिती तरी मी सासरला घेऊन गेलो. तिथे गेल्याच्या नंतर नदीच्या पलीकडे सासऱ्याच्या इथे घरी जायचं आणि तिथं दारात गेलो. मग तिथे गेल्याच्या नंतर आमच्या बायकोची मैत्रीण भेटली. तिला गप्पा मारत बसली. मी पलीकडे गेलो. आलींची फुकली मेलं काय झालं ग मेलं झालं काय मेलं झालं काय सांग ना. तुम्ही इकडे कीर्तनाला गेलो काय बी घाली जा. माझ्या बापाच्या इथे येत असताना पॅन्ट घाली जा. मला आता पेंटीचं काय माझी मैत्रीण म्हणतो तिथे धोतर आला तो सासरा आहे का काय सांगा कमी आंबट करतात माणसाली. लक्षात ठेवा. लक्षात आलं का नाही. म्हणून माझ्याकडे लक्ष द्या विषयाकडे लक्ष द्या. आलंय आमचा एक माणूस आहे ते बायकोला गबरू म्हणते निराळी पद्धत आहे. काही काही माणसं बायकोला पिल्लू म्हणतात म्हणजे बिघडून गेलेत माणसं. जवळजवळ आता राहिलेलंच नाही माणसाकडे. काही माझ्याकडे लक्ष द्या म्हणजे आपल्या लक्षात येईल. धंदा देवाचा जीवाचा धंदा धंदा आम्हाला करायचा नाही. मुदलामध्ये पडे तोटा ऐसा खोटा उदे. मग काही माणसे महाराज जन्मा येऊन काय केले वा मुदल गमाविले. आम्हाला दुसरा धंदा करायचा. आयुक्त ते आकारले. आयुक्त असणारा परमात्मा आहे त्याला आकार नाही. आकार आहे का त्याला सांगा. आकार उकार त्याला अजिबात नाही. बरोबर आहे का नाही. काल मला म्हणतो ती भांडे घासून जा. मी म्हणलं जीवन मारीन भांडे घासायला. मला काय समजायचं मला राम थोडे समजायला काय म्हणलं जीवन मारीन. माझ्या मनावर चालायचं म्हणलं मी आधी धुणार आणि मग भांडे घासणार. वजनात असते आपला. लक्ष द्यायला लागलं का नाही. असू द्या इकडे लक्ष द्या. त्याच्यामुळं आपला मुद्दा आयुक्त असणारा परमात्मा रूपाला आला. रूपा आले गुणवंत के पाया पाशी तर एकनिष्ठ असलं पाहिजे. त्या प्रेमामध्ये पुन्हा कॉम्पिटिशन नसलं पाहिजे. आपल्याकडे काय झालंय हा माझं नाही माझं काय भाऊराव महाराज आहे. त्याच्यामुळे लोक काय म्हणतात याच्याकडे लक्ष द्यायचं नाही. आपली एकनिष्ठता सांभाळायची. बरोबर आहे का नाही. चुकीचा जरी असला तरी माझं त्याच्यावर प्रेम, वाईट जरी असला तरी माझं त्याच्यावर प्रेम. ते कधी गद्दारी करायची नाही. प्रकाश महाराज साठे यांचं अतिशय सुश्राव्य असं कीर्तन झाले. त्यांच्या कीर्तनाची आणि त्यांची ओळख द्यायची मला वाटत नाही कुणाला गरज आहे. कारण आज जी संख्या आलेली आहे महाराज खर तर म्हणजे
आमचं जे नियोजन आहे ते चुकलं आम्हाला माहिती होतं. आजच्या कीर्तनाला खूप गर्दी होणार, पण जेवढं शक्य होईल तेवढा आम्ही प्रयत्न केला त्यातली त्यात. तरी नियोजन चुकलंच आहे, गर्दी भरपूर आहे. तुमच्या साठे महाराजांचं कीर्तन आहे म्हटल्यानंतर नुसतं कळेपर्यंतच आहे, बाकी गर्दी आपोआप होती. आणि मला एवढंच सांगायचं की आमची आजी असेल आणि कैलासवासी अगोपंत धोंडीराम महाराज जे पुरुषोत्तम महाराज आणि विष्णू महाराजांचे वडील आहेत, तर ह्यांनी हे आधी अतिशय साध्या पद्धतीनं सुरू केलेला हा राम जन्मोत्सव सोहळा आहे. आणि तो परंपरेनं पुढे आलाय. परंपरेनं म्हणजे आमच्या कुटुंबाच्या परंपरेनं नाही, त्या साधू संतांच्या परंपरेनं आलाय. आमच्या तर पुढच्या पिढ्या येत राहिल्या, पण हा जो कार्यक्रम आहे तो अतिशय साध्या पद्धतीचा होता. त्या काळातही साजरा केला. त्या सगळी साधू संत मंडळी महाराज मंडळी यांनीच तो साजरा करत आणलाय. आज वरचेवर त्याला मोठं स्वरूप होतंय. त्याचंही सगळं हे जे महाराज मंडळी आहे त्यांचं श्रेय मी नेहमी म्हणत असतो. तांबडे कुटुंब हे निमित्त मात्र आहे. हा सोहळा चिंचवड नगरी साजरा करते. चिंचवड नगरी महाराज तुम्ही बी आपल्या परिसरातले, त्यामुळे वेगळं सांगायची गरज नाही की अतिशय पवित्र नगरी आहे. इथं नेहमीच धार्मिक कार्यक्रम अतिशय जात धर्म पक्ष भेद बाजूला ठेवून साजरा केला जातो. सगळ्यांचं मी आभार मानतो, कारण त्यांच्यामुळेच हे होतंय. मला विशेष सांगायचं की आमच्या कुटुंबाविषयी मला थोडीशी पार्श्वभूमी. आमची आजी जी आहे ती धार्मिक होती आणि त्यांच्या संस्काराने आम्ही पुढं चालतो. तर हा कार्यक्रम म्हणजे पुढे चालू ठेवत असताना मला एकच सांगायचंय की आम्ही नेहमी जे रामचरित्र आहे त्या रामचरित्राला समोर ठेवून किंवा त्याच्याकडून प्रेरणा घेऊन वाटचाल करत असतो. मी एकच उदाहरण जे मी ऐकलंय त्या एक उदाहरण देऊन मी माझे 2 शब्द संपवणार आहे की ज्यावेळी रावणाचा वध केला, रावण मृत्यूशयी, मनापासून क्षमा मागतो. आणि गावातील प्रतिष्ठित आमचे गावचे चेअरमन आबा, आमचे गुरुवर्य पुरुषोत्तम महाराज, तसेच गावातील तसेच कोटरबून आलेले आमचे याही यादव अण्णा, दत्तू भाऊ, अंकुशप्पा, आमचे माजी चेअरमन देवीदास रावजी मुंडे, व ज्यांनी अतिशय चांगल्या प्रकारे ही सेवा दिली ह्याची आमचे भोसले महाराज, तसेच माईक सिस्टीम जे पाहुणे मंडळी आता आले, आपले सरपंच रणजित भाई समोर यायचे, चिंतळ्याचे सरपंच तसेच राऊत, सगळे समोर या. 2 मिनिटं तुमचा सत्कार होणार आहे. यानंतर आमच्या गावचे चेअरमन आबा वेळोवेळी सहकार्य करणारे आणि आपल्या लेखणीतून आपल्या सगळ्या डोंगरपट्ट्याला तालुक्याला वेगळी ओळख देणारे डॉक्टर साहेबांना आम्ही आबांना विनंती करतो त्यांना त्यांचा सत्कार करायचा आहे.